इम्रान खान मृत की जिवंत असा सवाल गेल्या कित्येक दिवसांपासून बातम्यांमध्ये फिरत होता। आता याचं उत्तर अखेर मिळालंय। अदियाला जेलमध्ये कैद असलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अखेर बहीण त्यांना भेटायला गेली होती आणि त्यांची खबरबात बाहेर घेऊन आली आहे। इम्रान खान कसे आहेत याबाबत त्यांनी माध्यमांपुढे येत माहिती दिली। ही भेट इतकी महत्त्वाची का? सरकारनं किती काळ रोखली होती ही भेट? आणि इम्रान खान तुरुंगात नेमक्या कोणत्या परिस्थितीत आहेत ही सगळी माहिती तुम्हाला देणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। गेल्या महिन्याभरामध्ये पाकिस्तानमध्ये संतप्त आंदोलन सुरू होतं। कोणासाठी? तर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी। कर्तृत्ववान नेत्याला कुटुंबापासून दूर ठेवण्याच्या सरकारी निर्णयानं पीटीआय कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य जनता देखील रस्त्यावर उतरली। हजारो नव्हे लाखो समर्थकांनी अदियाला जेलला अक्षरशः वेढा घातला। पोलीस बंदोबस्तात इथं वाढ करावी लागली आणि राष्ट्र राजकारण देखील इथलं तापलं आणि पंजाब सरकारवर प्रचंड दबाव वाढला। याच दरम्यान गेल्या आठवड्यामध्ये एक धक्कादायक दावा करण्यात आला। तो काय? तर इम्रान खान यांची हत्या झाल्याची अफवा पसरली। सोशल मीडियावर ही बातमी तुफान व्हायरल झाली, गोंधळ उडाला, पाकिस्तानचे जनजीवन अस्थिर झाले आणि अखेर पंजाबच्या सरकारवर दबाव आला। पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला आणि इम्रान खान यांच्या बहिणीला जेलमध्ये भेटण्याची परवानगी दिली। इम्रान खान यांच्या बहीण डॉक्टर उझमा खान या अदियाला जेलमध्ये पोहोचल्या आणि त्यांनी आपल्या भावाची भेट घेतली। ऑगस्ट 2023 पासून इम्रान खान अटकेत आहेत आणि त्यांची ही पहिली महत्त्वाची कौटुंबिक भेट झाल्यानंतर उझमा खान माध्यमांसमोर आल्या आणि इम्रान खान यांच्या तुरुंगातील स्थितीबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आणि खुलासे देखील केले। उझमा खान यांच्या म्हणण्यानुसार काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी माध्यमांपुढे मांडले, ते देखील आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। इम्रान खान ठीक आहेत, प्रकृती स्थिर आहे, ते एकांतवासात आहेत, त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जात आहे असा खुलासा त्यांच्या बहिणीनं केला। ते तुम्हीच ऐका। इतना बताइएगा कि खान साहब की सेहत कैसी है, वो कैसे लगे आपको, क्या बात की उन्होंने? सेहत अल्हम्दुलिल्लाह ठीक है, मगर ज़हनी वो उन्होंने बड़े गुस्से में थे। कहते हैं कि हमें ये मेंटल टॉर्चर कर रहे हैं और सारा दिन कमरे में बंद, थोड़ा सा बाहर जो निकल सकते हैं, कोई किसी से कम्युनिकेशन नहीं। कहते हैं ये आसिम मुनीर जिम्मेदार है, ये सब कुछ हो रहा है। बाकी कितनी देर मुलाकात रही है मैडम आपकी? अच्छा, सेहत उनकी ठीक है? अल्हम्दुलिल्लाह। याबाबत आता पीटीआय समर्थकांमध्ये संतापाची लाट पुन्हा उसळली आहे। या भेटीवरून स्पष्ट होत आहे पाकिस्तानमध्ये सत्ता, विरोधक आणि जनतेच्या लढ्याचा पुढचा टप्पा आता अधिकच तीव्र होणार आहे। इम्रान खान यांची तब्येत, तुरुंगातील वागणूक आणि सरकारचा संभाव्य पुढील निर्णय हे सर्व पाकिस्तानच्या राजकारणाच्या दिशेला निर्णायक ठरणार आहे। अदियाला जेलचे दरवाजे आज एका भेटीसाठी उघडले, पण देशातील राजकीय संघर्षाचे दरवाजे आता नवीन कुठल्या वादाला तोंड फोडतात का हे पाहावं लागेल आणि यातून नवे वादळ उद्भवतं का तेही पुढे येत्या काळात स्पष्ट होईलच। तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका।